आप देख रहे हैं एचएचएन 24 न्यूज। सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है चांदोर बाजार तहसील के गोविंदपुर में जिला परिषद स्कूल में इस वक्त मौजूद है। आप देख सकते हैं मेरे पीछे किस तरीके से बच्चों को पढ़ाया जा रहा है। मासूम मासूम बच्चे आपको नजर आ रहे होंगे स्क्रीन के ऊपर। आपको दिखाने वाले हैं कि स्कूल के अंदर ग्राम पंचायत वो है गोविंदपुर के अंदर। त्यांना 3 नोटीस जे शासनाचं काम आहे, जे ग्रामपंचायतचं काम आम्ही पूर्ण केलं, पैसे भरून पोलीस प्रोटेक्शन भरून आमचं सर्व ओके आहे। उद्या आमची तारीख आहे। उद्याला जर अतिक्रम निघाला नाही तर मी सांगून देतो कलेक्टर सर्व आम्ही पुरी ग्रामपंचायत भवन इथचं ग्रामपंचायत भवन आम्ही काढणार आणि कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसणार। हे ग्रामपंचायत आम्ही तिथून चालवणार। आता कलेक्टर ऑफिस मधून गोविंदपूर मधून ग्रामपंचायत चालवणार नाही, हे कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस मधून चालवणार। आणि याच्यातच जर काही झालं नाही तर मी स्वतःला घातले टाकून तिथे भडकून घेणार। हम इस वक्त मौजूद है चांदोर बाजार तहसील के गोविंदपुर ग्राम पंचायत में इस वक्त मौजूद है। हमारे साथ यहाँ के सरपंच और उप सरपंच मैडम मौजूद है। सचिन सोलो सरपंच जो स्थानिक इस वक्त मौजूद आहे। काय प्रकरण बा आणि पत्रकारांना त्याच्यासाठी तुम्ही आज बोलावलं इथं? मी सचिन गोवर्धनराव सोलो ग्रामपंचायत गोविंदपूर सरपंच आणि शमशादी मोहम्मद राजीक हे आमचे उपसरपंच आहे। आज या पत्रकार परिषद बोलवायचं कारण एकच म्हणजे की आमची बरेच वर्षापासून शाळेमध्ये ग्रामपंचायत आहे आणि मोठ्या मुश्किलनं संघर्ष करून आम्हाला ग्रामपंचायत भवन हे आम्हाला भेटलेलं आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भवन म्हणून आम्हाला हे मंजूर झालेलं आहे, त्याची प्रमा झालेली आहे आणि त्याचं वर्क ऑर्डर पण झालेलं आहे। आज अतिक्रम काढणं हे होतं, पण काही कारणास्तव बेलोऱ्याला मोठा कार्यक्रम असल्यानं बंदोबस्त तिकडे गेला, त्याच्यानं आमचं उद्या अतिक्रम काढणं। पण हे अतिक्रम काढण्यासाठी जे स्थानिक आमदार आहेत इथचे प्रवीणजी तायडे यांनी काल सचिवाला फोन केला आणि बीडीओला फोन केला की बा तुम्ही माझ्या भेटीला या। 1:21 मला बीडीओ साहेबाचा फोन आला। मी त्यावेळेस ग्रामपंचायतला बसलो होतो। बीडीओ साहेब म्हणाले की सचिन भाऊ असं सरपंच असं आहे का ते तुम्ही जे अतिक्रम केले काळाचा तुम्ही जे उद्याचा प्रोग्राम आहे ते थोडंसं असं आहे की बा तुम्ही आमदार साहेब सचिव साहेबांना सांगा की तुम्ही आमदार साहेबांना भेट घ्या आणि आमदार साहेबांची भेट घेऊन ते डॉक्युमेंट्स त्यांना दाखवा। मी त्यांना म्हटलं की मला एवढं सांगा साहेब, शासनाचं काम आहे, शासन हे ग्रामपंचायत शासनाची आहे, जागा शासनाची आहे, त्या जागेवर अतिक्रम व्यक्तीने केलेला आहे, ते अतिक्रम शासन हटवत आहे। विद्यमान आमदार प्रवीणजी तायडे हे लोकप्रतिनिधी आहे का शासकीय आहे? आता मला त्यांचं माहित नाही हस्तक्षेप का करत आहे, कारण काय आहे? एक तर हे त्यांचे कार्यकर्ते असन किंवा ते त्यांचे कार्यकर्ते असन, हे दोघं मिळून कोण ना कोणी त्याची सांगड असन म्हणून करून आले, किंवा मी प्रहारचा सरपंच आहे बा असं म्हणून त्यांचं प्रेशर येत असन। पण मी प्रहारचा सरपंच हे म्हणत नाही, पहिले गाव मग पक्ष। मी पक्षाचा नाही, मी पहिले गावाचा सरपंच आहो, पक्षाचा नाही यायचं। पक्ष ह्या जागेवर असतो पण गाव आपला आहे, गावाची ग्रामपंचायत बनली पाहिजे, गाव सुंदर झालं पाहिजे, गावाचा प्रयत्न चांगला राहिला पाहिजे, गावातले लोक चांगले राहिले पाहिजे, ह्या सरपंचाचा प्रयत्न झाला पाहिजे। सरपंच पक्षावर निवडून येत नाही, हे तुम्हालाही माहित आहे। सरपंच पक्षावर निवडून येत नाही, ह्या वैयक्तिक मतावर निवडून येतो सरपंच। प्रहारचं बीजेपीचं असं बॅनर पक्ष असते का, पार्टी असते का? वैयक्तिक मतावर असते। परिवर्तन पॅनल हे पॅनल हे त्याच्यावर येते, पक्ष म्हणून नाही आहे। पहिले सरपंच गाव हे व्यवस्थित राहिलं पाहिजे म्हणून मी यासाठी आहे। याच्यात अडथळा करत असन काही सांगता येत नाही। पूर्ण मॅटर काय आहे? ग्रामपंचायतची जागा इथं बनलेली आहे, इथं ग्रामपंचायत या जागेवर थोडं अतिक्रम केलेलं आहे 2 व्यक्तीने, मुन्ना रहमतुल्ला मिस्त्री, मुन्ना आपलं विश्वास विश्वनाथराव कुबळे आणि त्यांचं पोरग सचिन विश्वनाथ कुबळे हे हस्तक्षेप करत आहे। काल अतिक्रम त्यांनी केलेलं आहे, ते आमदाराजवळ गेले, आमदाराला सांगितलं, आमदाराचा फोन आला, बीडीओला आला, सचिवाला आला, सचिवांनी कागदपत्र घेऊन गेले। त्यांचं म्हणणं आहे की बा हे 3 व्यक्तीचे जे घर आहे त्यांची आठ्यानुसार मोजणी करा ते पाळा। हे घर बांधायला 1983-84 मध्ये घर बांधलेले आहे। ह्या घराचं आट त्यावेळेस त्या सरपंचाने दिलं आहे आणि ते प्रेशर आता ह्या सरपंचावर टाकत आहे तुम्ही काढा। मग आमदार साहेब तुम्ही आतापर्यंत झोपले होते का बा? त्यावेळेस 1983 त्याला विचार ना, पुरावा विचारा ना का तुम्ही बा जे घर कायचं अतिक्रम काढायला लावून आले त्या घराचं अतिक्रम कधी केलेलं आहे? आताच आहे की मग आहे? आणि तू कधी केला आहे? मग मी पुरा शासनाला घेणार आहोत,
कलेक्टर असो, सीओ असो, तहसीलदार असो, कबीडीओ असो, शाळेचे लेकरं, शाळेतून मी स्वतः जाणार आहो. जर याच्यात जर केलं नाही तर मी खोटं सांगत नाही तुम्हाला. मी जात पक्ष पाहणार नाही. स्वतः कलेक्टर ऑफिस समोर पेट्रोल टाकून स्वतःला भडकून देईन. एका जिल्ह्यामध्ये पायण्यात आलेलं आहे का एका शाळेमध्ये ग्रामपंचायत आहे? हे गोष्ट मानाजोगतीच आहे ना. जर ग्रामपंचायत मध्ये शाळा, ग्रामपंचायत शाळेमध्ये आहे आणि ते शाळा भवन आता भेटलं तर ग्रामपंचायतच्या बाहेर चाललं, हे त्यांना मंजूर नाही आहे. त्यांचेच पालकमंत्री बावनकुळे साहेब म्हणतात का ज्या लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रम केलं असन ते अतिक्रम काढा. आणि त्याचेच आमच्याच पार्टीचे आमदार म्हणते का अतिक्रम काढू नका, ते सपोर्ट करतात. अधिक उलट अधिक म्हणतात का मी तुम्हाला रोखलं नाही, अतिक्रम काढा, पण त्या व्यक्तीचं अतिक्रम काढा. ज्यांनी अतिक्रम केलेलं आहे त्यांना तुम्ही नोटीस बजावल्या आहेत का? त्यांना 3 नोटीस. जे शासनाचं काम आहे, जे ग्रामपंचायतचं काम आम्ही पूर्ण केलं, पैसे भरून, पोलीस प्रोटेक्शन भरून आमचं सर्व ओके आहे. उद्या आमची तारीख आहे. उद्याला जर अतिक्रम निघालं नाही तर मी सांगून देतो कलेक्टर सर्व आम्ही पुरी ग्रामपंचायत भवन, इथचं ग्रामपंचायत भवन आम्ही काढणार आणि कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसणार. हे ग्रामपंचायत आम्ही तिथून चालवणार. आता कलेक्टर ऑफिस मधून, गोविंदपूर मधून ग्रामपंचायत चालवणार नाही. हे कलेक्टर ऑफिस, तहसीलदार ऑफिस मधून चालवणार. आणि याच्यातच जर काही झालं नाही तर मी स्वतःला घातले टाकून तिथं भडकून घेणार. हमारे साथ इस वक्त उप सरपंच मैडम मौजूद है। मेरा नाम शमशाद परवीन मोहम्मद राजी का। ये ग्राम पंचायत की वजह, ग्राम पंचायत जो है ये स्कूल के जगहों में है। जब मीटिंग होती है तो बच्चों को बहुत त्रास होता है। यहाँ पर बहुत पब्लिक जमा हो जाती है तो बच्चों की पढ़ाई खराब हो जाती। इस वजह ये ग्राम पंचायत स्कूल के जगहों में अब हमको जगह मिली तो ये लोग अतिक्रम वाले उठा नहीं रहे, वो हमारे को जगह दे नहीं रहे। इस वजह हम बोल रहे कि हमको वो जगह दे दो ग्राम पंचायत बनाने को। ऊपर से वो आमदार लोग ऊपर प्रेशर डाल रहे, वो नहीं उठा रहे। इस वजह हमारे को ये जगह होना।